बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बीडमधून आहे। बीडकरांना झालाय तरी काय असा प्रश्न आता पडायला लागलाय, कारण बीडमध्ये अमानुष मारहाण करण्याच्या घटना आणि गुन्हेगारीच्या घटना या वारंवार घडतात आणि मारहाणीचं छायाचित्रण व्हायरल करायची विकृती सुद्धा वाढते। आपण पाहतोय संतोष देशमुख यांचं ज्वलंत प्रकरण तर आपल्या समोरच आहे, मात्र त्यानंतर आता एकामागोमाग एक प्रकरण बीडमधनं समोर येतात। आपण आपल्या जय महाराष्ट्राच्या टीव्ही स्क्रीनवर सध्या आणखी एक असाच अमानुष मारहाणीचा व्हिडिओ पाहताय, ज्यात आधी अमानुष मारहाण करायची आणि नंतर पाया पडायला सांगितलं जातं आणि परळीतील शिवराज दिवटेंचा हा दुसरा व्हिडिओ समोर आलेला आहे। यात त्यांना मारहाणीनंतर बळजबरीनं पाया पडायला भाग पाडण्यात आलेला आहे आणि जाताना हे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे। तसंच ही घटना व्हायरल होताच सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। शिवराज दिवटे याला 8 ते 10 जणांच्या टोळक्यांनी अमानुष मारहाण केलेली आहे आणि या प्रकरणात शुक्रवारी हे सगळं प्रकरण जे आहे, ही सगळी घटना उघडकीस आली होती आणि त्यानंतर शनिवारी माफीनाम्याचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। आपण पाहतोय हे प्रकरण परळीमधलं, बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं हे प्रकरण। तर संतोष देशमुख यांना कशा प्रकारे अमानुष मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर कसं त्यांच्या सगळ्या या मारहाणीचं चित्रीकरण करण्यात आलं होतं, कसा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता, कसे फोटो गुन्हेगारांनी अमानुष पद्धतीने मारहाण करून काढले होते आणि कशी त्यांची हत्या करण्यात आली होती, या सगळ्या संदर्भातला व्हिडिओ अजूनही आपल्या डोळ्यासमोरून जात नाहीये। मात्र संतोष देशमुख यांची ही हत्येची घटना ताजी असतानाच एकामागोमाग एक मारहाणीचे व्हिडिओ सध्या येतात आणि हा आणखी एक व्हिडिओ समोर येतोय। आपण पाहतोय कायद्याचा धाक बीडमध्ये राहिलाच नाहीये का? समाजकंटक इतक्या खालच्या थराला गेलेत का? हा प्रश्न आता विचारावा लागतोय। आमिर हुसेन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत बीडमध्ये। आमिर, खरं तर चाललंय तरी काय असा प्रश्न आता पडायला लागलाय, कारण अतिशय अमानुषपणे ही मारहाण आणि खरं तर या मारहाणीने, या व्हिडिओने खरं तर संतोष देशमुख यांच्या प्रकरणाची आठवण पुन्हा एकदा करून दिलेली आहे। काय माहिती आहे या सगळ्या संदर्भातली आणि का मुळात ही सगळी मारहाण या माणसाला करण्यात येते? नक्कीच नाही, जर आपण बघितलं तर 2 दिवसापूर्वीच अंबाजोगाई बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यात मारहाण झाली होती। त्यानंतर काल संध्याकाळी परली तालुक्यात ही घटना घडलेली आहे। म्हणजे सप्तीहून परत येताना या लोकांनी शिवराजला मारहाण करण्यात आलेली आहे। 10 ते 12 जणांनी या एकट्याला मारहाण करण्यात आली होती। त्यामुळे त्यानिमित्ताने पोलिसांनी कारवाईची सुद्धा वेग वाढवला होता। रात्री उशिरा 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि 7 जणांना ताब्यात घेतलेले आहे। विशेष म्हणजे हे जे मारहाण करण्यात आली होती, आपल्याकडे काल एकच व्हिडिओ आला होता। आज सकाळी तर पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्याला मारहाण केली त्याला पाय पडायला लावले आणि माफी माग असं त्या व्हिडिओत आपण ऐकू शकतो। अशा प्रकारचं कृत्य करण्यात आलेलं आहे। त्यानंतर बीडचे जे एसपी आहे त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की हे जे मारहाणची घटना झालेली आहे, ह्याला कोणत्याही जातीपातीचं स्वरूप देऊ नका, जे आरोपी आहेत हे सगळे जातीचे आहेत, असं बीडचे एसपीचं सुद्धा म्हणणं आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय बीडमध्ये अशा प्रकारे ही अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे। या सगळ्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत आणि हा व्हिडिओ व्हायरल होतोय। 7 आरोपी जे अटक आहेत त्यामध्ये वेगवेगळे समाजाचे लोक आहे, मराठा, वंजारी, बौद्ध, गोसावी आणि माळी। बाकीचे जे उरलेले आरोपी आहेत त्याच्या अटकची प्रोसिजर चालू आहे। बीड पोलीस तर्फे मी हेच सांगू इच्छितो की हा जो प्रकरण घडलेला आहे तो तात्कालीन कारणामुळे घडलेला आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीय कारण नाही। तो पोलीस प्रशासनातर्फे माझी एकच विनंती आहे, त्यामध्ये जातीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये। हा जो प्रकरण आहे गंभीर आहे, त्यामध्ये पोलीस गंभीरता लक्ष देत आहे आणि त्यामध्ये कठोरात कठोर सेक्शन आम्ही ऑलरेडी लावलेले आहे। तर आपण पाहतोय कशा प्रकारे ही खरं तर ही सगळी तरुण मुलं आहेत, 15 ते 20 वर्ष वयोगटातली ही सगळी मुलं आहेत। मात्र बीडमध्ये तरुणाई कशा प्रकारे गुन्ह्यांच्या आहारी गेलेली आहे, पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये, कायद्याचा धाक राहिलेला नाहीये, हेच खरं तर या दृश्यातनं स्पष्ट होत आहे। आपण पाहतोय एका तरुणाला ही मारहाण करण्यात येते आणि बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय?
की बीडमधले रहिवासी, बीडमधली तरुणाई अशा प्रकारे गुन्हेगारीच्या वाटेला लागलेली आहे असा प्रश्न आता या व्हिडिओच्या माध्यमातून पडू लागलाय.